वरिष्ठ नागरिकों के मनोरंजन, उनमें सकारात्मकता का संचार करने, उनके जीवन को आरामदायक बनाने और उन्हें प्रसन्न मन से सामाजिक कार्यों में योगदान देने के लिए प्रोत्साहित करने के लिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एवं वरिष्ठ नेता दत्ता मेघे की संकल्पना के तहत खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव का आयोजन किया जाता है। इस वर्ष ये भव्य महोत्सव 15 और 16 फरवरी को सुरेश भट्ट हॉल, रेशिम बाग में आयोजित होगा। इस महोत्सव का उद्घाटन शनिवार 15 फरवरी को प्रातः 11 बजे से दोपहर 2 बजे के बीच मशहूर बॉलीवुड अभिनेता जितेंद्र, जो कि जंपिंग जैक के नाम से जाने जाते हैं, इनके कर कमलों द्वारा होगा। कार्यक्रम की अध्यक्षता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी करेंगे, जबकि वरिष्ठ नेता दत्ताजी मेघे विशेष अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। उद्घाटन सत्र के उपरांत गीतकार, कवि और गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड धारक समीर अंजान का शानदार संगीतमय कार्यक्रम हिट्स ऑफ समीर अंजान का आयोजन किया जाएगा। हिंदी सिनेमा को दिल, आशिकी, साजन जैसी सुपरहिट फिल्मों के गीत देने वाले समीर अंजान अपनी यादगार गीतों की रचना प्रक्रिया और प्रेरणाओं को समीर अंजान की जुबानी सुपरहिट गीतों की कहानी के माध्यम से साझा करेंगे। नागपूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाचे लोकनेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक परम आदरणीय दत्ताभाऊ मेघे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकानेक कार्यक्रम आपण गेल्या काही वर्षांपासून आयोजित करत आहोत। ही प्रेस कॉन्फरन्स आदरणीय दत्ताभाऊच आपल्याशी डिक्टेट करत आहेत। फक्त भाऊंना थोडीशी तब्येत स्वास्थ्यामुळे बोलण्याची हे आहे, म्हणून मी त्यांच्या वतीने आपल्या समोर उभा आहे। ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य, ज्या माणसाला हात नाही त्या माणसाला गडकरी साहेबांनी हात दिला, ज्या माणसाला पाय नाही त्या माणसाला गडकरी साहेबांनी पाय दिले, ज्या माणसाच्या हृदयामध्ये काही आजार विकार निर्माण झाले अशा हजारो रुग्णांच्या हृदय शस्त्रक्रिया गडकरी साहेबांनी केल्या। आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य असेल, मनोरंजन असेल, धार्मिक स्थळांचं दर्शन असेल, आणि दत्ताभाऊंच्या पुढाकारानं गेल्या काही वर्षांपासून आपण करत आहोत। यावर्षीचा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव 15 आणि 16 फरवरीला नागपूर शहरातल्या सुरेश भट्ट सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिकांचं मनोरंजन व्हावं, त्यांच्या सकारात्मकता यावी, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, या उद्देशाने केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदा हा महोत्सव 15 व 16 फेब्रुवारी दरम्यान सुरेश भट्ट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानं 2022 साली खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता। महोत्सवाची यंदाचे 3रे वर्ष आहे। यापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, नितीन मुकेशजी, शिवा चौधरीजी, वंदना गुप्तेजी, शेखर सेन, अनुप जरोटा, महेश काळे असे अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात आपली उपस्थिती लावून गेले आहेत। येत्या शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 वाजेदरम्यान होत असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जंपिंग जॅक नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी राहणार असून आदरणीय दत्ताभाऊ मेघे या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। उद्घाटन सत्रानंतर गीतकार, कवी आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक समीर यांचा हिट्स ऑफ समीर अंजान हा कार्यक्रम होणार आहे। 2 दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये दिल, आशिकी, साजन यासारख्या सुपरहिट चित्रपटांची गीते लिहिणाऱ्या समीर यांच्याकडून सुपरहिट गानों की कहाणी समीर अंजान की जुबानी ऐकण्याची संधी नागपूरकरांना या महोत्सवात मिळणार आहे। रविवार दिनांक 16 तारखेला महोत्सवाचा समारोप होणार असून प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। आणि सकाळी 11 ते 2च्या दरम्यान अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम होईल। मुंबईतील काही मित्रांनी संत परंपरेचा अभ्यास आणि भक्तीचे उत्कृष्ट संगीत पूजन करीत तरुणाईला अभंगाची गोडी लावली आहे। दुष्यंत देवरुखकर,
स्वप्नील तरपे, प्रतीश मस्के, अजय ववाल, मयूर बोरकर, अविनाश मितबावकर, रोशन आडे, तुषार तोत्रे, क्षितिश चौगले, सुमित शिंदे यांचा हा कार्यक्रम म्हणजे भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचा उत्कृष्ट असा मिलाप आहे. याशिवाय या 2 दिवसीय महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, समाजाच्या विकासाचं महत्त्वाचं योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार देखील या ज्येष्ठ सांस्कृतिक महोत्सवामध्ये होणार आहे. या महोत्सवाचा ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ताजी मेघे यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना करतोय. आदरणीय त्याचा उल्लेख केला की आम्ही समाजात विविध स्तरामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महनीयांचा सत्कार दरवर्षी करत असतो. यावर्षी आम्ही 2 महनीय निवडले. पहिल्या दिवशी म्हणजे 15 तारखेला सकाळी नुकतेच पद्मश्री मिळालेले डॉक्टर विलास डांगरे, नागपुरात ते प्रसिद्ध होमिओपॅथ आहे, आपल्या सगळ्यांना परिचित आहे त्यांचं नाव, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे. आणि 16 तारखेला पत्रकारितेत त्यांचं नाव आहे, अनेक वर्ष निस्पृह पत्रकारिता ज्यांनी केली अशी सुधीर पाठक, तरुण भारताचे माजी संपादक, त्यांचा सत्कार करतोय. अशा 2 लोकांचा सत्कार आम्ही ठरवलेला आहे यावर्षी. आता पेट पावसामुळे मार्गदर्शन सामग्री सर्व माहिती दिली आहे. आपण सर्वांनी यावं, शिकवायला यावं आणि त्याची प्रतिनिधी व्हावी ही इच्छा आहे. नागरिक प्रतिष्ठान आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गेल्या 2 वर्षांपासून नागपूर शहरामध्ये खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन आपण करत आहोत. नागपूर लोकसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय खासदार आणि या देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ मेघे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकविध कार्यक्रम गेल्या 2 वर्षांपासून आयोजित करत आहोत. याच्यामध्ये आरोग्य सेवा आहे, याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र आहे, याच्यामध्ये प्रबोधन आहे, याच्यामध्ये मनोरंजन आहे आणि एवढंच नव्हे, ते पूर्ण ब्रह्म नावाची अतिशय सुंदर अशी योजना आपण जे वृद्धाश्रम आहेत की ज्या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या पोटा पाण्याच्या सोयीसाठी नेहमीच निधीचा अभाव येत असतो. अशा कुठल्याही वृद्धाश्रमातला कुठलाही ज्येष्ठ नागरिक रात्री उपाशी झोपू नये, यामुळे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून या सगळ्या वृद्धाश्रमांना आवश्यक असलेला अन्नधान्याचा जो साठा आहे हे पुरवण्याचं अतिशय महत्त्वाचं असं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे. आणि या वयामध्ये प्रामुख्याने सगळा जीवनाचा करिअर संपल्यानंतर एक परमार्थाची ओढ जी ज्येष्ठ नागरिकांना लागलेली असते, या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हवा असलेल्या देवदर्शनाचा लाभ घेता यावा आणि एक मनःशांती लाभावी, यासाठी आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने 4 एअर कंडिशन बसेस आपण केवळ या ज्येष्ठ नागरिकांना या देवदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि हा सगळा प्रवास मोफत असतो, याच्यामध्ये कोणाकडूनही काही कुठलंही शुल्क घेतल्या जात नाही आणि सगळी व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांची याच्यासाठी केल्या जाते. हा यंदाचा जो महोत्सव आहे, या महोत्सवामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतले 2 ज्येष्ठ कलावंत, एक जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती, या 2 ज्येष्ठ अभिनेत्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होतोय. हा अतिशय आनंदाचा असा विषय आहे. आणि चित्रपट सृष्टीमध्ये अंजान नावाचे जे जगप्रसिद्ध शायर होऊन गेले की ज्यांनी डॉन या चित्रपटातलं खाई के पान बनारस वाला हे गाणं लिहिलं आणि किशोर कुमारजींचं जे गाणं अतिशय सगळ्या जगामध्ये गाजलं, त्या अंजानच्या पोटी जन्मलेले हे समीर अंजानी सुपुत्र आहेत आणि यांनी सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर अशी गाणी लिहिलेली आहेत. आता पुष्कळदा काय होतं, आपल्याला चित्रपटाची गाणीच आवडतात, पण हे नेमकं गाणं तयार कसं होतं, याचं संगीत कसं दिलं जातं, याचं सिच्युएशन कशी तयार केली जाते, याची माहिती आपल्यासारख्या रसिकांना नसते. त्याच्यामुळे एखाद्या गाण्याची सिच्युएशन आणि एखादं गाणं कसं लिहिलं जातं याचं प्रत्यक्ष गाणं आणि त्याच्या मागची भूमिका, अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याची सगळी आता माहिती दत्ताभाऊंनी आपल्याला जी दिली आहे, तर मला असं वाटतं की नागपूर शहरातल्या सर्व तमाम ज्येष्ठ नागरिकांनी या महोत्सवाचा मनमुराद असा आनंद लुटावा. आणि वाढतं वय, आता दत्ताभाऊ सुद्धा 88 वर्षाचे झालेले आहेत, 89 वर्षांचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे वय ही काही शारीरिक तारुण्य ही शारीरिक अवस्था नाही, या माणसाची ही मानसिक अवस्था आहे. आणि याही वयामध्ये जर नितीनजींना आणि दत्ताभाऊंना आपण काहीतरी करत राहू, ही जर धडपड
ते सतत करत आहेत. तर मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा या महोत्सवाचा अतिशय चांगला असा आनंद घ्यावा. हा पूर्ण महोत्सव निःशुल्क आहे. फक्त पासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे पासेस आदरणीय गडकरी साहेबांचं जे खांबल्यामधलं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे. आणि ग्लोबल मॉल जो आहे आपल्या बर्डीवरचा, तिथे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचं जे कार्यालय आहे तिथे सुद्धा या पासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या पासेस सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा ही विनंती आहे. एक 2 ज्येष्ठ समाजामध्ये कार्य करणाऱ्यांचा सत्कार सुद्धा या वेळेला करणार आहे. आणि विदर्भाच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय अभिमानानं ज्यांचं नाव घेतलं जातं ते माननीय डॉक्टर विलासजी डांगरे आणि मराठी वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये ज्या माणसांनी अतिशय चांगलं असं कार्य केलं ते तरुण भारताचे माजी ज्येष्ठ मुख्य संपादक आदरणीय सुधीरजी पाठक या 2 ज्येष्ठांचा सत्कार सुद्धा या निमित्ताने करण्यात येणार येऊन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. प्रख्यात अभिनेते येणार आहे, जितेंद्रजी येणार आहेत आणि मिथुन. कारण न्यूज के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट. जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयाँ और जड़ी बूटियाँ, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।